यानंतर ही थेट दृश्य आहेत विधान भवन परिसरामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात विधिमंडळात विधानसभेत आज अर्थसंकल्प राज्याचा सादर होणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील। बरोबर 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। त्यापूर्वी अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचताना प्रवेश करत असताना माध्यमांनी त्यांना घेराव घातलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत आणि अजित पवार आज अर्थमंत्री म्हणून या विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश करत असताना आज अर्थसंकल्प राज्याचा मांडला जाणार आहे, ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, राज्यातल्या वेगवेगळ्या घटकांचं लक्ष आहे आणि हाच अर्थसंकल्प बरोबर दुपारी 2 वाजता विधानसभेत मांडला जाईल। तत्पूर्वी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। अर्थमंत्री अजित पवारांचं स्वागत केलं जात आहे। आज मोठा दिवस आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातला, कारण अर्थसंकल्प राज्याचा आज मांडला जाणार आहे। गेल्या आठवड्यापासून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। वेगवेगळे मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजतायत आणि आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडतील। विरोधी पक्षातल्या काही आमदारांकडून सुद्धा या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा बोलून दाखवल्या गेल्यात किंवा व्यक्त केल्या गेल्यात। आता या सगळ्या अपेक्षांची पूर्तता आजच्या अर्थसंकल्पातनं होते का, याकडे संपूर्ण राज्यभराचं, राज्यातल्या प्रत्येक घटकाचं लक्ष लागलंय। ही दृश्य आहेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचतायत। त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी मोठी गर्दी करून आहेत। मात्र बघूयात अजित पवार काही बोलतात का। मात्र तत्पूर्वी विधान भवनाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधान भवनामध्ये प्रवेश करतील। अजित पवार यांचे सर्व सहकारी मंत्री, त्यांच्या पक्षातले इतर आमदार हे त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेतच आणि आता अर्थमंत्री अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून मगच अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुढे विधान भवनात प्रवेश करतील। आजच्या या अर्थसंकल्पाकडनं राज्यातल्या सर्व स्तरातील घटकांकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत। या अपेक्षांची पूर्तता होते का, त्याचसोबत विरोधी पक्षातल्या काही आमदारांकडनं सुद्धा काही अपेक्षा या आजच्या अर्थसंकल्पाकडनं व्यक्त करण्यात आल्या, त्यांची पूर्तता होते का। जर नाही झाली तर मग पुढे ते विरोधक काय भूमिका घेतात याकडे आपलं लक्ष असेलच। एक महत्त्वाची घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये जे वचन सरकारनं सत्तेत येण्या अगोदर दिलेलं होतं, महायुतीनं दिलेलं होतं, ते सत्तेत आल्यानंतर सरकार हे आश्वासन पूर्ण करतं का हे देखील आजच्या अर्थसंकल्पातनं कळणार आहे। शेतकऱ्यांकडनं सुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला, अभिवादन केलंय। हातामध्ये ही बॅग घेऊन अजित पवार आता विधान भवनामध्ये प्रवेश करतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि माध्यमांचे कॅमेरे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचले असताना त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आणि ही सगळी दृश्य टिपण्यासाठी, कारण बरोबर 2 वाजता विधान भवनामध्ये विधानसभेत हा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मांडतील, सादर करतील। तर या बजेटमधनं बऱ्याच काही अपेक्षा आहेत। ते अपेक्षित मुद्दे नेमके कोणते यावरती सुद्धा आपण स्क्रीनवरती बघतोय। कोणकोणते मुद्दे किंवा कोणकोणत्या तरतुदी अपेक्षित आहेत राज्यातल्या सर्व स्तरातल्या घटकांना, अगदी महिलांपासून, शेतकऱ्यांपासून ते तरुणांपासून, विद्यार्थिनींपासून सर्वांच्याच काही अपेक्षा आहेत या बजेटकडनं आणि त्यामुळे या अपेक्षांची पूर्तता होते का हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे। बरोबर 2 वाजता दुपारी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला जाईल। त्यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। आता दुपारचा 1:15 वाजलाय। बरोबर 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर होईल। त्यासाठी ही बॅग घेऊन अर्थमंत्री अजित पवार हे विधान भवन परिसरामध्ये पोहोचले। मात्र त्याआधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि आता विधान भवनात प्रवेश करण्यापूर्वी ते माध्यमांशी काही बोलतात का याकडे आपलं लक्ष आहेच।
मात्र माध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे मोठ्या प्रमाणात अजित पवार यांना फॉलो करतायत. आज महत्त्वाचा दिवस आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा. आज राज्याचं बजेट सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री हे दोघेही आपल्याला दृश्यात दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये या बॅग्स आहेत. हेच बजेट आहे जे थोड्या वेळात सादर होणार आहे. राज्याचं बजेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मांडतील. मात्र अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री हे दोघेही आपल्याला दृश्यात दिसत आहेत. त्यांचे सर्व सहकारी आणि विधान भवनाच्या या पायऱ्यांवरती उभे राहून हे फोटो सेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं. त्यांनी विधान भवन परिसरात येताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अजित पवारांच्या सहकार्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता अजित पवार हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत.